आपण रोज जे दूध पितो ते खरंच शुद्ध आहे का? की नकळत पांढरं विष आपल्या घरात येते? नक्की दूध आहे की केमिकलचा धोकादायक मिश्रण? फॅटचं लिक्विड आहे. फॅट वाढवण्याच्या दुधामध्ये त्याचं लिक्विड पाणी यापासून दुधाचं मिक्सर होतं. चांगल्या प्रकारे याला घुसळल्यानंतर मिक्सर केल्यानंतर ते कृत्रिम दुधाचं त्याला येतो. या टाईपचं दूध जे आहे ते अल्प प्रमाणामध्ये ओरिजिनल दुधामध्ये टाकण्यात येतं आणि हे चांगल्या दुधामध्ये सुद्धा मिक्स करून डेअरीमध्ये घालण्याचा उद्योग चालू. दूध पोषण पुरवणारा घटक समजावा की आजार पसरवण्याचं साधन? नक्की भेसळ करते तरी कोण आणि यावर प्रशासनाने काय पावले उचलले? हा प्रकार कुठे आणि कसा घडला जाणून घेऊयात सविस्तर प्रकरण आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. दूध हा आरोग्यदायी आणि पोषण आहाराचा महत्त्वाचा घटक मानला जातो. लहान मुलांपासून तर ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी दूध म्हणजे आरोग्याचा आधार मानला जातो. मात्र आता हेच दूध आरोग्याला पोषण देण्याऐवजी जीवाला घातक ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यातील फकराबाद गावात अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरलं जाणारं रसायन, पांढरी पावडर आणि मोठ्या प्रमाणात घातक द्रव्य जप्त करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. चौकशीत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी पॅराफिन ऑइल सारख्या रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत होते. या मिश्रणाला पाणी आणि पांढऱ्या रंगाची केमिकल पावडर मिसळून दुधासारखा रंग तयार केला जात होता. तर या पांढरी पावडर आणि ते पांढरं लिक्विड आहे पॅराफिन ऑइल प्लस काही इमल्सिफायर आणि आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट याचा वापर करून त्यांनी ते फॅटचं मिक्सर तयार केलं आहे. ते अननोन व्हाईट पावडर आणि हे दूध. तर याचा जर वास जर थोडा घेतला आपण तर त्याला फ्लेवरिंग आर्टिफिशियल फ्लेवर मिल्क फ्लेवर असल्यामुळे त्या दुधासारखा वास पण येतोय. इतकंच नव्हे तर या द्रवाला दुधासारखा वास यावा यासाठी देखील आर्टिफिशियल फ्लेवरही वापरले जात होते. चवीला मात्र तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे कृत्रिमरित्या तयार केलेलं दूध आहे. त्याला कोणत्याही प्रकारच्या दुधाचा चव किंवा असा कोणताही त्याला हे येत नाही. बेसिकली फक्त हे फॅट आणि याचं मिक्सर आहे. या भेसळीचा प्रकार किती मोठ्या प्रमाणावर सुरू होता याची कल्पना यावरून येते की अवघ्या 200 लिटर रसायनयुक्त द्रवातून तब्बल 2500 ते 3000 लिटर भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं. म्हणजेच काही केमिकलच्या साहाय्याने हजारो लिटर बनावट दूध बाजारात पोहोचत होतं. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर घातक द्रव आणि पावडर जप्त करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते साधारण 300 ते 500 मिलीलिटर केमिकल्स वापरून सुमारे 5 लिटर दूध तयार केलं जात होतं. या बनावट दुधाचा पुरवठा विविध ठिकाणी देखील केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. हजारो शेतकरी प्रामाणिकपणे दुग्ध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र अशा भेसळखोरांमुळे संपूर्ण दुग्ध व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांची प्रतिमा देखील अशा घटनांमुळे मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या दरम्यानच वाढत्या भेसळ प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडेच देशात भेसळयुक्त दूध पिल्याने लोकांच्या तब्येती बिघडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे दूध खरेदी करताना ग्राहकांनीही सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणानंतर औषध व अन्न प्रशासनाने जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांवर आणि डेअरीवर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. भेसळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दूध म्हणजे आरोग्य, पोषण आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. पण जर त्या दुधातच रसायनांची भेसळ होत असेल तर तो फक्त व्यवसायाचा प्रश्न नाही तर जनतेच्या आरोग्याशी खेळच आहे. यामुळे अशा भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई होऊन या प्रकरणांना कायमचा आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या मते अशा घडत असलेल्या घटनांवर नक्की कशी कारवाई केली पाहिजे, आपल्याला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.